नमस्कार मंडळी, आज मी बटाट्याची पराठे बनवणार आहे. मी पराठे 4 ते 5च बनवणार आहे फक्त. त्यासाठी मी सामग्री काढून घेतली आहे, ती तुम्हाला दाखवते. मी लसूण घेतलाय 1 कांडी, 4 ते 5 मिरच्या घेतल्या आहे, एक अद्रकचा तुकडा घेतलाय, कढीपत्ता घेतलाय, कोथिंबीर घेतली आहे. आता मी कोथिंबीर कट करून घेते. आता मी सामग्री काढली ती तेवढी ग्राइंड करून घेते. मिरच्या, लसूण आणि अद्रक. मी अशा पद्धतीचं ग्राइंड करून घेतलंय. मी 3 ते 4 बटाटे उकडून घेतले होते, ते आता मॅश करून घेते. व्यवस्थित मॅश करून घेतली मी. आता त्याची चटणी करून घ्यायची आपल्याला. मी गॅस चालू करून घेते. आता त्यामध्ये तेल टाकते कढईमध्ये. कढई तापलेली, आता मी त्याचे तेल टाकते. तेल गरम झाले, मी त्यामध्ये जिरा टाकते. त्यात थोडी हळद टाकायची आपल्याला. जिरा पण चांगला तडतडलाय. आता मी त्यात मिरची टाकते. मिरची मी माझ्या अंदाजाने टाकली आहे. आमचे पराठे कमी आहे, तुम्ही जास्त टाकू शकता. अद्रक आणि लसूण विसरायचं नाही मिरची टाकताना, नाही तर पराठा व्यवस्थित लागत नाही त्याची चव. मिरची परतली का आपल्याला त्यात बटाटे टाकायचे. मिरची परतली माझी, मी त्यात बटाटे टाकते. तुम्ही बटाटे हाताने पण मॅश करून घेऊ शकता. मी त्यात चवीनुसार मीठ टाकून घेते. त्यात कोथिंबीर टाकते. कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मी कढीपत्ता नंतर ऍड केलाय, तुम्ही तडक्याच्या वेळेस ऍड करा. मी गॅस बंद केलाय. मिरची परतून झाली आता माझी. मिरची आता थंड होऊन देते आणि मग पराठे करायला घेते. मी पीठ मळून ठेवलं होतं, पीठ मस्त भिजलंय. तिकडे मिरची पण तयार करून ठेवली मी. आता तवा गरम करायला ठेवलाय, लगेच पराठा करायला घ्यायचंय. चला आपण पराठा बनवू. आता असे गोळे करून घ्यायचे. आम्ही पराठ्याला तेलच लावतो. तुम्हाला तूप आवडत असेल तुम्ही तूप पण लावू शकता, गावठी तूप लावायचं. मी असे गोळे करून घेते. हे बघा, मी असे लाटून घेतले. आता मी त्याच्यावर चटणी घेते भरून. त्याच्यात चटणी थंड झाल्यावर भरायची. माझी चटणी थंड झाली आता. त्याच्यावर थोडं पीठ टाकून घ्यायचं आणि हा जो वरती असं चपातीचा हे ठेवणार आहे तो थोडंसं मोठंच लाटायचं, जेणेकरून आपलं चटणीचं म्हणजे हे बाहेर येणार नाही. काटाशी व्यवस्थित एकदम दाबून घ्यायची आणि पीठ टाकून लाटून घ्यायचं. तवा तापलाय आपला व्यवस्थित. मी तेलच टाकते, तुम्ही तुपही टाकू शकता. मी आता पराठा लाटून घेते. पराठा आता अशा पद्धतीनेच लाटून घ्यायचा, म्हणजे आपली चटणी बाहेर येत नाही.
हळूहळू लाटायचं एकदम वरच्या चटणीवरती येणार नाही याची काळजी घ्या. तवा गरम झालाय, तेल टाकून घेतलंय, ते पण गरम झालंय. मी आता हळूच पराठा सोडते. गॅस फुल केलाय मी. थोडासा 1-2 मिनिटं खालून भाजून द्यायचा, वरती वर तेल लावायचं. आता बघा मी तेल लावून घेते पराठ्याला. आता मी पराठा खालच्या साईडनं भाजायला टाकते. बघा किती छान पद्धतीनं भाजलाय आपला पराठा. मी थोडं थोडं तेल सोडते पुन्हा, म्हणजे खालच्या साईडनं पण व्यवस्थित भाजा आपला पराठा. आणि पराठा अधूनमधून बघत जायचा, म्हणजे जळायला नको. गॅस कमी करून भाजा, मस्त कडक होईल एकदम. तुम्हाला कडक नसेल आवडत तर तुम्ही नरमही करू शकता. आम्हाला कडक आवडतो, आम्ही कडक खातो. मीडियम फ्लेमवर भाजायचा पराठा एकदम. माझा पराठा पूर्णपणे भाजून झालाय, मी आता काढून घेते बाजूला.